त्यांचं निरसन होईल आणि 48च्या 48 जागा जाहीर होतील. दुसऱ्या टप्प्यातलं जागा वाटप जवळपास फायनल झालं. नाही, सगळ्याच टप्प्याचं जागा वाटप 2 दिवसामध्ये फायनल होईल आणि 48च्या 48 जागा जाहीर होतील. किरण सामंत कमळावर लढणार अशी देखील चर्चा सुरू आहे. यात काय? नाही, चर्चा आणि सूत्र ही फार आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. त्याच्यामुळे असं कुठेही चर्चा झालेली नाही, असं कुठेही फायनल झालेलं नाही. ती जागा शिवसेनेची होती. पूर्वीचे आमचे खासदार सहकारी आमच्यासोबत दुर्दैवानं आले नाहीत. त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेनं दावा ठेवलेला आहे आणि शिवसेनेला जागा जर मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा 2 ते 2.5 लाखांना आम्ही जिंकू. महायुतीमध्ये 3 पक्ष असल्यामुळे समन्वय कसा आहे प्रचाराला घेऊन काय? सगळा समन्वय अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे. आज देखील जिथं कुठं पाठीपुढं असेल तो समन्वय करण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. परंतु आपल्याला 4 जूनला कळेल की समन्वय असल्यामुळं सगळ्याच महायुतीच्या घटक पक्षांनी अतिशय चांगला प्रचार केला आहे आणि 45च्या पुढे जागा आम्ही जिंकलेलो आहोत. सिंधुदुर्गबाबत काय? महायुतीचा उमेदवार असेल आणि जिंकेल. तुमचं असेल की कमळावर? मी सांगितलं स्पष्टपणानं की त्या ठिकाणी शिवसेना मागच्या वेळी लढलेली होती. शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी आहेत, परंतु ते आमच्याबरोबर आलेले नाही, ते उभाटाबरोबर थांबलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेनं दावा केलेला आहे आणि शिवसेनेला ती जागा मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा 2.5 ते 3.5 लाखाने आम्ही जिंकू. काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता आहे. हिंगोलीमध्ये सुद्धा बंडखोरी होताना दिसून येत आहे. कशा पद्धतीने हे तुम्ही? शक्यता जरी असली तरी बंडखोरी कुठेही होणार नाही याची दक्षता नेते मंडळी घेते. बच्चू कडू यांना भरभरून निधी दिला तुम्ही आणि मुख्यमंत्री राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आणि आता ते बंडखोरी करताय महायुतीच्या उमेदवाराची. मला असं वाटतं की ही इनिशियल स्टेज आहे जो तिकीट वाटपाची आणि तिकीट जाहीर झालेली. अजून भरपूर पुलाखालून पाणी जायचं आहे. अनेक संकेत तुमच्यापर्यंत अजून पोचायचे आहेत, अनेक संदेश पोचायचे आहेत, अनेक कार्यवाह्या पोचायच्या आहेत आणि त्या पक्षांतर्गत कारवाया ज्या आहेत जे तिकीट जाहीर होण्याच्या असतात त्या झाल्यानंतर 48 जागा जाहीर झाल्यानंतर ह्या सगळ्या बंडखोऱ्या क्षमतील याची खात्री आहे. तर महायुती 45हून अधिक जागा जिंकेल असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केलेला आहे. जागा वाटप 2 दिवसात पूर्ण होईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि महायुती 45 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय.